नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर येणारी तुमची जी राज्यसेवा परीक्षा आहे 2023, तर याच्यासाठी आपण करंट अफेअर्सची सिरीज चालू केलेली आहे। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट आपण कंप्लीट केलेला आहे, हा आपला पार्ट सेकंड आहे। तर या व्ह्यूज तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये डेफिनेटली दिसून येतील। तर पुढच्या न्यूज आपण कंटिन्यू करूया, कुठेपर्यंत आलो होतो बघा आपण। DTF टेक्नॉलॉजी पर्यंत आपण आलो होतो बरोबर। याच्यानंतर आपली न्यूज आहे परम पोरूल सुपर कॉम्प्युटर बद्दल। बघा, सुपर कॉम्प्युटर बद्दल याच्या आधी पण आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत आणि याच्यानंतर पण आयोग पुढे क्वेश्चन विचारत राहणार। सुपर कॉम्प्युटरचं उद्घाटन झालेलं आहे, कुठे झालेलं आहे इथे तुम्हाला इमेज दिसत आहे। पण या सुपर कॉम्प्युटर बद्दलची इन्फॉर्मेशन आपल्याला काय विचारली जाऊ शकते ती आपण बघूया, ठीक आहे। चला बघा, तर NIT तिरुचिरापल्ली, ठिकाण लक्षात ठेवा, डेट नाही लक्षात ठेवली तरी चालेल। परम पोरूल NIT तिरुचिरापल्ली या ठिकाणी परम पोरूल नावाच्या अत्याधुनिक कॉम्प्युटरचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे, ठीक आहे। ओके, क्लिअर। बघा, हा वाला जो मुद्दा आहे, हा वाला मुद्दा तुमच्या पेपरमध्ये जे फ्लोलॅनर क्वेश्चन असते तिथे दिसू शकतो। तर इथं सेकंड जे सेंटेन्स आहे ही सुपर कॉम्प्युटिंग सुविधा जी आहे ना, तर ही नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन, ज्याला आपण NSM असं म्हणतो, ठीक आहे। आता हे जी करंट अफेअरची न्यूज आहे, ही करंट अफेअरची न्यूज हा थोडासा स्टॅटिकचा भाग म्हणा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा। तर या NSM बद्दल तुम्हाला एखादा सेंटेन्स तिथं असू शकतं, मग त्याच्यामुळे काय होईल, क्वेश्चन डिफिकल्ट टू मॉडरेट लेवलचा, बरोबर। ओके, कारण का आपण नॅशनल सुपर कॉम्प्युटर मिशन बद्दल जास्त वाचलेलं नसतं, आपण फक्त करंटची न्यूज कंप्लीट करतो, तर ते चुकीचं आहे। तर इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे किंवा तुम्हाला सुपर कॉम्प्युटर मिशन बद्दल न विचारता फक्त सेंटेन्स मध्ये याचा उल्लेख असू शकतो। ओके, तर या सुपर कॉम्प्युटिंग मिशनच्या फेज 2 अंतर्गत स्थापित करण्यात आलेली आहे, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे। हा जो महासंगणक आहे, हा महासंगणक तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले बहुतांश घटक लक्षात घ्या भारतातच असेंबल करून तयार करण्यात आलेले आहेत। हा वाला मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे। ओके, आपल्या भारतामध्येच असेंबल करण्यात आलेले हे लक्षात ठेवा। नॅशनल सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत फेज 2 अंतर्गत स्थापित करण्यात आलेला आहे, हेही लक्षात ठेवा, ठीक आहे। याच्यामध्ये सॉफ्टवेअर स्टॅकचा समावेश आहे, जो सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने सेंटर फॉर डेव्हलपमेंट इन ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग, ज्याला आपण CDAC म्हणतो बघा। CDAC वरती तुमच्या कंबाईंड मेन्समध्ये खूप क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे हाही मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल। तर स्वदेशी विकसित आहे, ठीक आहे। तर याच्यामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत, NSM आणि CDAC, जे तुम्हाला न्यूज मध्ये दिसू शकतात, त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर, ठीक आहे। आता हे जे NIT तिरुचिरापल्ली आहे, कृषी, आरोग्य, आर्थिक सेवा आणि हवामान अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करत आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। ओके, क्लिअर। चला, तर मेन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजले। याच्यामध्ये NIT तिरुचिरापल्ली नॅशनल कॉम्प्युटिंग मिशन, त्याच्यासोबत हे जे बहुतांश घटक आहेत भारतात असेंबल केलेले आहेत आणि तिथं मेक इन इंडिया उपक्रमाच्या अनुषंगाने CDAC ने स्वदेशी विकसित केलेला आहे, हा मुद्दा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट आपण पुढे जाऊया। आता ही परम पोरूल प्रणाली जी आहे ना, ही प्रणाली आपण थोडीशी ही जी प्रणाली आहे ना, ही परम पोरूल प्रणाली लक्षात घ्या। आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे एवढं डीप मध्ये विचारलं जाऊ शकते का, तर न्यूज सगळ्या बाजूनी कव्हर करा, ठीक आहे। कारण UPSCचे जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले, करंटचे न्यूज जर बघितले, तर टेक्निकल बाबी ज्या आहेत ना त्या तुम्हाला विचारलेल्या आहेत। सो आपल्याला इथे या गोष्टी कंप्लीट करणं गरजेचं आहे। तर ही प्रणाली थेट संपर्क द्रव शीतकरण तंत्रज्ञानावरती आधारित आहे। आता हे थेट संपर्क द्रव शीतकरण तंत्रज्ञान काय आहे हे तर आयोग तुम्हाला विचारणार नाही, लक्षात घ्या। पण याच्यामध्ये ह्या टेक्नॉलॉजीवरती हे बेस आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, जेणेकरून ती उच्च ऊर्जा वापर कार्यक्षमता प्राप्त करू शकेल। आता तुम्हाला वाटेल की हे
आयोग नाही विचारणार, ठीक आहे, पण विचारू शकतं. ही गोष्ट तुम्ही थोडीशी लक्षात ठेवा आणि हे ऑपरेटिंग खर्च कमी करण्यास मदत करते. आता इथं तुम्हाला फक्त ही टेक्नॉलॉजी लक्षात ठेवायची आहे, बाकी काही लक्षात ठेवू नका. ही प्रणाली खालील मिश्रणासह बसवलेली आहे. आता याच्यामध्ये हे GPU नोड्स आहे, CPU नोड्स आहेत, उच्च थ्रूपुट स्टोरेज आहेत किंवा मेमरी नोड्स आहेत. हे तुम्ही जस्ट एकदा वाचा आणि सोडून द्या, म्हणजे जास्त काही याच्यावरती फोकस करू नका. म्हणजे विचारतील नाही विचारतील तो भाग वेगळा आहे, पण आपल्याला ही प्रणाली काय आहे याच्याबद्दल टेक्नॉलॉजी तरी ॲटलिस्ट माहीत असली पाहिजे, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर ही होती आपली परम पोर्टल बद्दलची इन्फॉर्मेशन. याच्यामध्ये आता परम पोर्टल सिस्टीम स्थापित करण्याचे फायदे काय आहेत बघा. तर ही सुविधा NSM अंतर्गत स्थापन करण्यात आली आहे, हे आपण पाठीमागं पण बघितलं. याचा फायदा काय आहे बघा, विविध क्षेत्रातील संशोधनाला काय होणार आहे, बळकटी देणार आहे. ओके, क्लिअर. कुठलीही गोष्ट जर गव्हर्नमेंट करत असेल तर ती कशासाठी करत आहे हे महत्त्वाचं आहे. तर इथं हे सुपर कम्प्युटेशन जे आहे ना, तर हे संशोधकांना अभियांत्रिकी आणि विज्ञानाच्या विविध क्षेत्रातील व्यापक समस्यांचे निराकरण करण्यात मदत मिळेल. म्हणजे इथं तुम्ही 1 नंबर देऊ शकता याला, ठीक आहे. फायदा काय होणार आहे तो लक्षात घ्या. ही सुविधा भारतीय उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील संशोधन आणि विकास उपक्रमांना प्रोत्साहन देईल. याला तुम्ही 2 नंबर देऊ शकता, ठीक आहे. ओके, क्लिअर. याला तुम्ही 2 नंबर द्या. नंबरिंग केलं तरी चालेल, कारण का आपल्याला सेंटेन्स असेच विचारले जाणार आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, याच्यामध्ये या प्रणालीवर विविध वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक अनुप्रयोग स्थापित केले गेले आहेत. जसं बायो इकॉनॉमिक, बघा इथं दिलेलं आहे बायो इन्फॉर्मॅटिक्स, ठीक आहे. हवामान आणि हवामान, आण्विक गतिशीलता, संगणकीय रसायनशास्त्र आहे, संगणकीय द्रव गतिशीलता आहे आणि साहित्य विज्ञान आहे, ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. न्यूज जेव्हा कव्हर केली जाते तेव्हा हे पॉईंट्स कव्हर करावे लागतात. म्हणजे कुठलाही पॉईंट येणार नाही म्हणून आपण सोडून देऊ शकत नाही. तो जर एक्झाममध्ये आला तर मग पुन्हा आपल्याला वाटतं की अरे न्यूजमध्ये हे होतं पण आपण हे कव्हर केलेलं नाही, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढची न्यूज बघूया. सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया. तर सुपर कम्प्युटिंग मिशन म्हणजे काय, ठीक आहे. जस्ट 1 मिनिट थांबा. चला बघा, आता याच्यामध्ये आपल्याला मुद्दे कोणते लक्षात ठेवायचे आहेत की NSMची जी सुरुवात आहे ती 2015 मध्ये करण्यात आलेली आहे, ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा NSMची सुरुवात. ओके, आता ज्याची अंदाजे किंमत तुम्हाला 7 वर्षामध्ये 4500 कोटी सांगितलेली आहे. हे तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, फक्त NSMची सुरुवात तुम्ही लक्षात ठेवा कधी झालेली आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा NSMचे उद्दिष्ट काय आहे. उद्दिष्ट विचारलं जाऊ शकतं. देशातील R&D आणि शैक्षणिक संस्थांना एक विशाल सुपर कम्प्युटिंग ग्रीड उभा करून सक्षम करणे, बरोबर, ज्याच्यामध्ये 70 पेक्षा जास्त उच्च कार्यक्षमता संगणकीय सुविधा असतील. उद्दिष्ट आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती का, शैक्षणिक संस्था ज्या आहेत ना त्यांना याचा जास्त फायदा होणार आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर. आजपर्यंत NSM अंतर्गत देशभरामध्ये संगणकीय क्षमतेचे बघा, आता हे जे तुम्हाला 15 सुपर कम्प्युटर वगैरे स्थापित केलेले आहेत ना हे विचारणार नाहीत शक्यतो. तर तुम्हाला NSMची सुरुवात आणि NSMचं उद्दिष्ट इथंपर्यंत जरी केलं तरी मोर दॅन सफिशियंट आहेत. सगळे स्वदेशी विकसित आहेत, स्वदेशी विकसित सॉफ्टवेअरसह कार्य करत आहेत. हे मुद्दे सगळे सोडून द्या. उद्दिष्ट लक्षात ठेवा. या मिशनचं उद्दिष्ट काय आहे, उच्च कार्यक्षमता संगणन जागरूक मानवी संसाधने. ओके, ठीक आहे, क्लिअर. आणि बाकी तुम्हाला इथं दिलेलं आहे की विकसित करण्यासाठी अनुप्रयोग विकसित करण्याच्या आव्हानांना तोंड देणं वगैरे वगैरे. तर हे सगळं सोडून द्या. महत्त्वाचे जे 2 मुद्दे आहेत वरचे, हे 2 मुद्दे फक्त सुपर कम्प्युटिंग मिशन बद्दल लक्षात ठेवा, ठीक आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया बायोटेक
बायोटेक संशोधक आणि स्टार्टअपसाठी राष्ट्रीय पोर्टल. बघा, गव्हर्नमेंटचे जे पोर्टल असतात ना, तर इथं तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे पोर्टल लॉन्च केलेले असतात त्याच्याबद्दल क्वेश्चन असतात. आता हे जे गव्हर्नमेंटचे पोर्टल असतात की नाही, याच्यावरती जास्त डिफिकल्ट क्वेश्चन येत नाहीत. उदाहरणार्थ हे जे बायो रॅप तुम्हाला दिलेलं आहे, थोडक्यात तुम्हाला विचारलं जातं की हे पोर्टल कशासाठी आहे, कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं आहे, खाजगी आहे, जे काय असेल ते असेल ते तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे, ओके. तर बायो रॅप हे तुम्ही लक्षात ठेवा कशासाठी आहे, बायोटेक संशोधक आणि स्टार्टअपसाठी आहे. ओके, क्लिअर. आता याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत बघा, याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की नुकतेच बायोटेक संशोधक आणि स्टार्टअपसाठी राष्ट्रीय पोर्टल बायो रॅप लॉन्च करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचं कशासाठी आणि या पोर्टलचं नाव काय आहे, बायोलॉजिकल रिसर्च रेग्युलेटरी अप्रुव्हल पोर्टल. हे तुम्ही नाव लक्षात ठेवा, मे बी तुम्हाला 2 मार्काला हे फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर भारतातील जैविक विकास आणि संशोधनासाठी नियामक मान्यता मिळवू इच्छिणाऱ्या सर्वांची पूर्तता करेल. हाही मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, ओके. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या बघा UPSC टाईप मुद्दे आहेत. कोणत्या मंत्रालयाचं हे पोर्टल आहे किंवा कोणत्या मंत्रालयामार्फत हे बनवलेलं आहे, तर विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या जैव तंत्रज्ञान विभागाचं, ज्याला DBT म्हणतो आपण. ओके, तर या जैव तंत्रज्ञान विभागाचं हे पोर्टल आहे. हे पोर्टल मदत कशी करेल बघा, इथले मुद्दे क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, इथले मुद्दे क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट आहेत. पोर्टल मदत कशी करेल बघा, पोर्टल आंतरविभागीय समन्वय मजबूत करण्यात मदत करेल. ठीक आहे, पहिला मुद्दा, हे जे पोर्टल आहे आंतरविभागीय समन्वय मजबूत करण्यात मदत करेल आणि जैविक संशोधनाच्या विविध पैलूंचे नियमन करणाऱ्या विविध एजन्सीच्या कामकाजात पारदर्शकता, जबाबदारी आणि परिणामकारकता आणेल. हे तुम्हाला विचारणार नाही, लक्षात घ्या. इथपर्यंतचा भाग विचारला जाऊ शकतो, पण तुम्ही म्हणाल की मॅडम मग विचारणार नाहीत तर तुम्ही हे न्यूजमध्ये का घेतलंय. मी याच्या आधी पण तुम्हाला बोलले की न्यूज सगळ्या बाजूनी कव्हर कराव्या लागतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि शेवटचा जो मुद्दा आहे की हे पोर्टल सरकारच्या स्टार्टअपची सुलभता आणि विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन करण्याची सुलभता याच्या अनुषंगाने आहे. ठीक आहे, तर हाही मुद्दा थोडासा एक्झामच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. सध्या किती बायोटेक स्टार्टअप आणि कंपन्या कार्यरत आहेत बघा, असे क्वेश्चन जर एक्झाम मध्ये आले तर आपण म्हणतो आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारलेत, बरोबर, किंवा आपण असं म्हणतो की खूपच डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन सेट केलेला आहे, कंटेंट कुठून विचारले समजत नाहीये. ठीक आहे, तर बघा देशामध्ये सध्या 2700 बायोटेक स्टार्टअप आणि 2500हून अधिक बायोटेक कंपन्या कार्यरत आहेत, लक्षात ठेवा. ओके, देशातील तरुणांसाठी बायोटेक्नॉलॉजी हे करिअर आणि शैक्षणिक क्षेत्र म्हणून झपाट्याने उदयास आलेले आहे. कुठे ना कुठे हे मुद्दे आपल्याला उपयोगी पडतात. 2025 पर्यंत राष्ट्र जागतिक जैव उत्पादन केंद्र बनेल आणि या क्षेत्रातील जगभरातील पहिल्या 5 देशांमध्ये आपला देश सामील होईल. क्लिअर, म्हणजे 25 पर्यंत भारतीय जैव तंत्रज्ञान उद्योग जो आहे ना तो खूप पुढे गेलेला असेल. आता हे तुम्हाला किती अब्ज वगैरे शक्यता कमी आहे विचारायची, पण 25 पर्यंत ही जी डेडलाईन आहे ही तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. पुढे जाऊया. पुढची आपली न्यूज आहे ॲनोवॅक्स. ठीक आहे, ॲनोकोवॅक्स. तर ही प्राण्यांसाठी भारतातील पहिली कोविड-19ची लस आहे, लक्षात ठेवा. ओके, प्राण्यांसाठी भारतातील सगळ्यात महत्त्वाचा शब्द कोणता आहे, भारतातील पहिली लस आहे. प्राण्यांसाठी भारतातील कोविड लस लॉन्च. ठीक आहे, आता हे कोविडच्या ज्या लस आहेत ना त्याच्याबद्दल बऱ्याच न्यूज आहेत. सगळ्या न्यूज कव्हर करू नका, कारण सगळ्या न्यूजवरती काही क्वेश्चन येत नसतात. सो आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेवढं फक्त इथं घ्यायचं आहे. बघा 13 जून 2022 रोजी कधी कधी आयोग डेट विचारतं, काही न्यूजमध्ये डेट विचारल्या जातात, काही न्यूजमध्ये डेट विचारल्या जात नाहीत. कृषी मंत्रालयाने ॲनोकोवॅक्स नाव जे वॅक्सिन आहे त्याचं अनावरण केलं. भारतातील पहिली कोविड-19 लस प्राण्यांसाठी आहे. ओके, आता हे ॲनोकोवॅक्स जे आहे ना
तर ही लस कोणी विकसित केली आहे? हिसार येथील नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विनसने ही लस काय केलेली आहे? विकसित केलेली आहे. ठीक आहे. कोरोना व्हायरस डेल्टा आणि ओमिक्रॉन प्रकारांपासून कशासाठी विकसित केलेली आहे ते लक्षात ठेवा. प्राण्यांचं संरक्षण करू शकते. आता याच्यामध्ये कोणते प्राणी येतात? कुत्रे आहेत, बिबट्या आहे, उंदीर आहे, सिंह आहे, ससे आहेत. यांच्यामध्ये ही जी लस आहे ही लस वापरली जाऊ शकते. एक निष्क्रिय लस आहे, हे आपल्याला माहित असतं, जी डेल्टा प्रकारातील संसर्गजन्य भाग वापरून काय केली जाते? विकसित केली जाते. ठीक आहे. आणि भारतातील प्राण्यांसाठी विकसित केलेली ही पहिलीच लस आहे, हे याचं इम्पॉर्टन्स आहे. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर झाला असेल. न्यूज छोट्या छोट्या आहेत, जास्त मोठ्या नाही आहेत. बघा, विद्यार्थ्यांना काय सवय असते माहिती का? विद्यार्थ्यांना असं वाटतं की फक्त पुरस्कार, पर्सन इन न्यूज एवढंच म्हणजे फक्त करंट अफेअर्स. तर असं समजू नये का UPSCच्या धर्तीवर GS पेपर एक सेट होतोय, हे थोडंसं समजून घेऊन तुम्ही करंट अफेअर्स कव्हर करा. गरज कशासाठी आहे बघा? मांजरी आणि कुत्र्यांसह काही प्राण्यांमध्ये कोविड-19 संसर्गाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर ही लस विकसित करण्यात आली. फक्त लक्षात ठेवा, आता ही लस जी आहे बघा, प्राणी पाळीव प्राणी आहेत, कुत्रा पाळीव प्राणी आहे, मांजर पाळीव प्राणी आहे, बरोबर. प्राण्यांपासून पुन्हा मानवांमध्ये संक्रमण होऊ नये म्हणून प्राण्यांसाठी सुद्धा इथं लसीकरण गरजेचं आहे. तथापि प्राण्यांपासून मानवांना संसर्ग होण्याचा धोका इथं आपल्याला कमी झालेला दिसून येतो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे बघूया. लसीचा उद्देश तुम्हाला दिलेला आहे बघा. आपण बघितलं, आपण पाठीमागे मला वाटतं व्याघ्र गणना बघितली होती, पाठीमागचं एक सेशन होतं करंट अफेअर्सचं. तर इथं सिंह आणि वाघासारख्या संकटात सापडलेल्या प्राण्यांचं संरक्षण करण्याचा उद्देश आहे ही लस विकसित करण्यामागे. ठीक आहे. चेन्नई प्राणी संग्रहालयात 2021 एशियाटिक सिंहांमध्ये व्हेरी इम्पॉर्टंट करंट अफेअर्सच्या न्यूजमध्ये एखादा मुद्दा असा दिसू शकतो, एशियाटिक सिंहांमध्ये कोविड संक्रमणाची नोंद केलेली दिसून येते. ठीक आहे. ओके, क्लिअर. याच्या व्यतिरिक्त भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासामध्ये जंगली एशियाटिक सिंहांमध्ये सुमारे 3 नैसर्गिक कोविड संक्रमण आढळलेले आहे. हे तर काही एवढं महत्त्वाचं नाहीये, पण एशियाटिक सिंहांमध्ये कोविड संक्रमणाची नोंद आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. छोटीशी न्यूज आहे, फक्त वॅक्सिनचं नाव इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि भारतातील पहिली. त्याच्यानंतर आहे भारताचा GSAT 24 उपग्रह फ्रेंच रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलाय. बघा, इस्रो आणि DRDOच्या ज्या न्यूज असतात ना, तर ह्या न्यूजवरती एखादा तरी क्वेश्चन 100% असतो म्हणजे असतो. तर इथं तुम्हाला GSAT 24 फ्रेंच रॉकेटमधून सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. चला महत्त्वाचे मुद्दे फटाफट आपण रिवाइज करूया. 23 जून रोजी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड, लक्षात ठेवा, शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवा, NSIL साठी इस्रोने तयार केलेला GSAT 24 किंवा GSAT 24 कोणासाठी तयार केलाय तेही लक्षात ठेवा. मुख्य मुद्दा काय आहे बघा? मुख्य मुद्दा हा आहे, याचं नाव बरोबर, फ्रेंच कंपनीचं नाव अंतराळ प्रक्षेपण भारावर सोडलं, इतकं फक्त महत्वाचं आहे. बघा, आयोग काय देईल तुम्हाला? आयोग देईल की भारतातूनच त्याचं प्रक्षेपण झालेलं आहे, बरोबर. श्रीहरिकोटा वगैरे अशा विधानामध्ये तुम्हाला दिसू शकतं. दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गुयाना, काही ठिकाणी गुयाना पण देतात, कौरो या ठिकाणी हे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे. हेही आयोग विचारतं, दक्षिण अमेरिकेमध्ये आहे का, भारतामध्ये आहे का, फ्रेंच गुयाना येथून केलेलं आहे वगैरे वगैरे. म्हणजे आयोगाचे कॉमन पॉइंट असतात की हे एखादी जर इस्रो DRDO वरती आपण न्यूज विचारली तर तिथं हे मुद्दे कव्हर झाले पाहिजेत. ओके, क्लिअर. चला, तर त्याच्यानंतर GSAT 24 हा बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे. उपग्रहाचा प्रकार विचारला जातो. ठीक आहे, उपग्रहाचा प्रकार विचारला जातो. वजन सुद्धा विचारलं जातं, 4180. DTH ऍप्लिकेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्वाचं सेंटेन्स आहे, कशासाठी हा उपग्रह काम करेल? तर DTH ऍप्लिकेशनच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा उपग्रह संपूर्ण भारत कव्हरेज प्रदान करेल. ओके, DRDO आणि इस्रोच्या न्यूज
करताना छान वाटतं वाचताना वगैरे, कारण थोडंसं इंटरेस्ट असतो आपल्याला त्याच्यामध्ये. तर इथून तुम्हाला महत्त्वाचे पॉईंट मी सांगितलेले आहेत, बाकी कुठले पॉईंट करू नका. त्याच्यानंतर आहे फ्रेंच रॉकेटमधून GSAT-24चं प्रक्षेपण का केलं, म्हणजे याच रॉकेटमधून का केलं. तर बघा हा जो GSAT-24 आहे तर भारताकडे सध्या 4 टनपेक्षा जास्त वजनाचा उपग्रह भूस्थिर कक्षेत नेऊ शकणारं रॉकेट नाही, म्हणून याचं प्रक्षेपण फ्रेंच गुयाना इथून केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता ही भूस्थिर कक्षा वगैरे काय असते हा तुमच्या स्टॅटिकचा भाग आहे, ते स्टॅटिक मध्ये शिकवलं जाईल. ठीक आहे, ओके. इथं तरी करंट मध्ये तुम्ही करू नका किंवा प्रिलिमला वगैरे तुम्हाला हे विचारलं जाणार नाही. भारताचं सर्वात शक्तिशाली रॉकेट कोणतं आहे, GSLV Mk3, हेही तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, भूस्थिर कक्षेत जास्तीत जास्त 4 टन. ठीक आहे, पण हे जे 24 आहे GSAT-24 4 टन पेक्षा जास्त आहे. समजलं, क्लिअर. चला, GSAT-24 म्हणजे काय बघा, बँड कम्युनिकेशन उपग्रह आहे. पाठीमागे आपण बघितलं, वजन पण बघितलेलं आहे, हा मुद्दा रिपीट आहे. आता राहिला आपला शेवटचा पॉइंट, NSIL बद्दल, न्यू स्पेस इंडिया लिमिटेड. आता हे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड काय आहे, तर ही सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ज्याला आपण PSU म्हणतो आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोची व्यावसायिक शाखा आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, स्थापना कधी झालेली आहे, 6 मार्च 2019 झालेली आहे. अचानक जर आयोगाचा क्वेश्चन आला NSI बद्दल तर तिथं आपण विचारत करत बसतो, अरे इस्रोचा आणि याचा काय संबंध असेल बाबा, बरोबर. आणि हे डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्य करते. ती असे जर क्वेश्चन विचारले, स्पेसिफिक याच्यावरती क्वेश्चन विचारला तर 2 लाइनर क्वेश्चन सुद्धा 2 मार्कालाच विचारला जातो, हे लक्षात ठेवा. कारण का, हे कंटेंट थोडंसं नवीन असतं आपल्यासाठी, म्हणजे काही विद्यार्थी वाचतील, काही विद्यार्थी स्किप करून टाकतील. ठीक आहे, चला नेक्स्ट आहे, भारताने 2023 पर्यंत काला आजारचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. ठीक आहे, ओके. असे टार्गेट वगैरे आयोगाकडून विचारले जातात. बघा सगळ्यात महत्त्वाचं तर डेडलाईन 2023 पर्यंत. डॉक्टर भारती प्रवीण पवार, ठीक आहे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, यांच्या मते 633 काला आजार स्थानिक ब्लॉक्सपैकी 625 ब्लॉक्सनी 2021 मध्ये यशस्वीरित्या काळा आजार दूर केलेला आहे. म्हणजे ही अचीवमेंट आहे. 30 पर्यंत या आजाराचं उच्चाटन करण्याच्या जागतिक आरोग्य संघटना, बघा म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं टार्गेट 2030चं आहे, बरोबर, 2030चं आहे. पण आपलं टार्गेट याच्यापेक्षा पण खूप आधीचं आहे, म्हणजे भारताचं लक्ष खूप पुढं आहे. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, यांचं 30 पर्यंत आहे, आपलं 23 पर्यंत आहे. तर कारण का टार्गेट का ठेवलेलं आहे, कारण 625 ब्लॉक्सनी काय केलेलं आहे, काळा आजार दूर केलेला आपल्याला इथं दिसून येतो. तर ही डेडलाईन जी आहे ती फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काळा आजार म्हणजे काय, बघा काळा आजार बद्दल जर तुम्ही बघितलं तर हे विज्ञानमध्ये काही मुद्दे जातात. ठीक आहे, पण एखादं सेंटेन्स करंट अफेअर्स मध्ये पण राहू शकतं. तर याला काय म्हटलं जातं, लेशमॅनियासिस असं म्हटलं जातं. ठीक आहे, नावं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग आहे, हा मुद्दा लक्षात ठेवा. उष्णकटिबंधीय रोग आहे, बरोबर. भारतासह 100हून अधिक देशांना प्रभावित करतो. ओके, आता हा जो उष्णकटिबंधीय भागातील देश वगैरे तुम्हाला शक्यतो तर नाही विचारणार. 149 देशातील आणि उपोष्णकटिबंधीय परिस्थितीत प्रचलित असलेल्या अनेक संसर्गजन्य रोगांचा समूह आहे. म्हणजे काळा आजार म्हणजे हा काय एक आजार नाहीये, लक्षात ठेवा. याच्यामध्ये काळा आजार, ठीक आहे, ओके, अनेक रोगांचा समूह आहे, लक्षात घ्या. आणि हा जो रोगांचा समूह आहे हा लेशमानिया नावाच्या परजीवीमुळे होतो. म्हणजे जर विज्ञानमध्ये क्वेश्चन विचारला तर तुम्हाला या परजीवीचं नाव विचारतील, किंवा करंट अफेअर्स मध्ये जर क्वेश्चन विचारला 3 सेंटेन्स जर करंटचे असतील तर एखादं सेंटेन्स स्टॅटिकचं असू शकतं करंट अफेअर्स मध्ये पण. ओके, क्लिअर. काळा आजाराचे प्रकार तुम्हाला इथं 3 प्रकार दिलेले आहेत. याला करा IMP, इम्पॉर्टंट. काळा आजारचे 3 प्रकार कोणते आहेत, फिसेरल लेशमॅनियासिस, त्याच्यानंतर त्वचेचा लेशमॅनियासिस आणि
म्युकोक्युटेनियस लेशमॅनियासिस. ठीक आहे, सायन्समध्ये विचारलं जाऊ शकतं बघा, करंट अफेअर्समध्ये शक्यता थोडी कमी आहे. आता याच्यामध्ये बघा, जो विसेरल आहे ना त्यालाच भारतामध्ये सामान्यतः काळा आजार असं म्हटलं जातं. मग एखादं सेंटेन्स असू शकतं की विसेरल लेशमॅनियासिसलाच भारतामध्ये काळा आजार म्हटलं जातं, अनेक अवयवांवर परिणाम करतं. ठीक आहे, गंभीर प्रकार मानला जातो काळा आजार मधला हा. ओके, क्लिअर. चला, उपचार बघा, याच्यावरती तुम्हाला मिल्टेफोसिन नावाचं एकमेव औषध आहे जे वापरलं जातं. मात्र या औषधाला परजीवींच्या प्रतिकारामुळे झपाट्याने त्याची परिणामकारकता गमावत आहे बघा. तर हे एक मुद्दा लक्षात ठेवा. हे मुद्दे काही विचारणार नाहीत, पण या औषधाचं नाव फक्त आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर न्यूज खूप मोठ्या असतात, त्याच्यामधून काय घ्यायचं आणि काय सोडायचं हे जर तुम्हाला एकदा कळलं तर करंट अफेअर्स हा विषय अवघड नाही. चला, पुढची न्यूज आहे आझादी सॅट. याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. आझादी सॅट इस्रोचे अंतराळातील सर्वात लहान रॉकेट. 100% क्वेश्चन येण्यासारखी न्यूज आहे आझादी सॅट. ठीक आहे, काय कव्हर करायचं आहे आपल्याला याच्यामधून बघा. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याला आपण इस्रो म्हणतो, बरोबर. डेट लक्षात ठेवा, 7 ऑगस्ट 2022 रोजी आझादी सॅट घेऊन जाणारे त्यांचे सर्वात छोटे व्यावसायिक रॉकेट स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SSLV प्रक्षेपित करेल. ठीक आहे, डेटला मी हायलाइट केलेला आहे, लक्षात ठेवा. कशासाठी प्रक्षेपित केला जाईल? अंतराळामध्ये तिरंगा फडकावण्यासाठी. ठीक आहे, कुठून केले प्रक्षेपण? सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा. पुढचा मुद्दा महत्वाचा. ओके, मुख्य मुद्दा काय आहे बघा. मुख्य मुद्दा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी SSLV आझादी सॅट नावाचा उपग्रह इथं लॉन्च केलेला आपल्याला दिसून येतो. मुद्दा महत्वाचा आहे, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, विशेषतः 75च्या ठिकाणी 55 देतील, 25 देतील, 85 देतील. तर कशासाठी? 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी डिझाईन केलेला आहे. ओके, हे वैज्ञानिक वृत्तीला प्रोत्साहन देईल आणि तरुण मुलींना बघा, स्पेशल इथं मुलींना म्हटलेलं आहे, त्यांचे करिअर म्हणून अंतराळ संशोधन करण्याची संधी निर्माण करेल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एवढी छोटीशी साधी सोपी न्यूज आहे, काहीच अवघड नाही आहे याच्यामध्ये, फक्त डेटवरती फोकस करा. आता हे आझादी सॅटमध्ये ही जी इन्फॉर्मेशन आहे एकदा फक्त ऐकून घ्या. 75 पेलोड्स आहेत, किंवा हा मुद्दा स्किप केला तरी चालेल, पण हा मुद्दा लक्षात ठेवा. हे जे पेलोड्स आहेत ना 75, हे भारतातील 75 ग्रामीण सरकारी शाळांमधील 750 तरुण मुलींनी तयार केलेले आहेत. म्हणून इथं 75 पेलोड्स आहेत हे आधीच सांगावं लागतं. ठीक आहे, 8 किलो क्यूबसॅट आहेत, प्रत्येकी 75 पेलोडचे वजन वगैरे सोडून द्या. ठीक आहे, हे सोडून द्या, फक्त हा मुद्दा सेकंड मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, आझादी सॅटमध्ये तुम्हाला सॉलिड स्टेट पिन डायोड आधारित रेडिएशन काउंटर देखील समाविष्ट आहे. ठीक आहे, खूपच टेक्नॉलॉजिकल गोष्टी विचारल्या तर हे विचारलं जाऊ शकतो, पण शक्यता फारच कमी आहे. आणि इथं तुम्हाला शेवटचा मुद्दा दिलेला आहे. आझादी सॅटची टेलिमेट्री आणि इन ऑर्बिट कम्युनिकेशन स्थापित करण्यासाठी इस्रो अंतरिक्ष किड्स इंडियाने विकसित केलेल्या ग्राउंड सिस्टीमचा वापर करेल. ओके, क्लिअर. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा वाला 750 तरुण मुलींनी तयार केलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे जाऊया. 13 ऑक्टोबर आपदा जोखीम न्यूनीकरण के लिए आंतरराष्ट्रीय दिवस. चला, हिंदीमध्ये घेतलेली आहे ही न्यूज. तर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. आता डे आणि थीम या न्यूज मी थोडं वेगळ्या घेणार होते, पण याच्यामध्ये आलेली आहे, तर घेऊया आपण. तर डिझास्टर रिस्क रिडक्शन, डिझास्टर मॅनेजमेंट आपल्याला याच्यामध्ये आहे, स्टॅटिकमध्ये आहे. तुम्हाला काय करायचं आहे, याच्या थीम फक्त बघून घ्यायच्या. जास्तीत जास्त काय विचारलं जाऊ शकतं, थीम. समजा तुम्हाला 2022ची न्यूज विचारली, 22ची पण थीम विचारतील आणि 23ची पण विचारतील. समजा 23ची तर नाही विचारणार, कारण ऑक्टोबरच्या अगोदरच एक्झाम आहे. 2021ची विचारू शकतात. 21-22 दोन थीम तुम्हाला 2 मार्काला विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर बघा, जागतिक आपदा जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? दरवर्षी 13 ऑक्टोबरला काय केला जातो? साजरा केला जातो, बरोबर. ओके.